नमस्कार. आपल्या जीवनोपनिषद चॅनलच्या माध्यमातून आपण कुलस्वामिनी, कुलदैवत, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता या सर्वांच्या बद्दल चिंतन केलेलं आहे. पण हे करत असताना या पुढे जाऊन ज्यावेळेला मी विचार करतो त्यावेळेला माझ्या लक्षात येते की या सगळ्या देवदेवतांची पृथक पृथक पूजा करताना किंवा उपासना करताना आपण खरंच इतका वेळ देऊ शकतोय का, किंवा खरंच असं या पद्धतीने आपल्याला करता येणं नित्य जीवनामध्ये शक्य होणार आहे का. तर याविषयी ज्यावेळेला मी विचार केला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आमच्या ऋषींनी आम्हाला इतका सुंदर उपाय दिलेला आहे की जसं आजकाल तुम्ही पाहता की वेगवेगळ्या वस्तू पूर्वी वेगवेगळ्या दुकानांवर मिळायच्या, पण आता एका मॉलमध्ये जसं सगळं मिळते अगदी तसंच एका ठिकाणी या सगळ्या शक्तींचा समुच्चय किंवा कुठे आणखीन अन्यत्र न जाता या सगळ्या देवदेवतांच्या कृपेचा ऊर्जेचा स्रोत मला मिळावा आणि माझं जे इच्छित आहे ते फळ मला प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून जर मी काही करावं याच्यासाठी जर आम्हाला आमच्या ऋषींनी जर कोणता प्रयोग दिला असेल तर त्या प्रयोगाचं नाव आहे पंचायतन. हे जे पंचायतन आहे हा आपल्या देवघरातलाच एक मुख्य भाग आहे. तुम्ही जर आपलं देवघर नीट पाहाल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या देवघरामध्ये आपल्या घराण्याच्या रूढी परंपरेप्रमाणे वेगवेगळे देवदेवतांचे मूर्त्या, फोटो, प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. पण जेव्हा असा प्रश्न येतो की प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक देवाऱ्यामध्ये हे पंचायतन जर असेल तर हे प्रामुख्याने हे अगदी महत्त्वाचं ठरते. आणि मग अन्य देवता या आपल्या सगळ्या श्रद्धेच्या, आवडीच्या या पद्धतीने असाव्यात याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. मग हे पंचायतन नेमकं काय आहे, तर या पंचायतनामध्ये 5 प्रमुख देवतांचं वर्णन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक गणपती आहे, शिव आहे, देवी आहे, त्याच्यानंतर विष्णू आहे, सूर्य आहे. या 5 प्रमुख देवांचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. तुम्ही म्हणाल हे देवता आमच्या देवाऱ्यामध्ये आहे, कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये सूर्याच्या बद्दल काही नसेल, पण गणपती प्रत्येकाच्या घरात आहे, देवी कुलस्वामिनी म्हणून आपल्या घरामध्ये आहे, विष्णू नसेल तर निदान कृष्णाची तरी मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये आहे, महादेवाची पिंड आपल्या देवाऱ्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत. पण याच्यामधला महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो असा आहे की जसं या सृष्टीमध्ये पंचमहाभूत आहेत पण ते एकत्रितरित्या आहेत आणि त्यांचं एक पंचीकरण होऊन ते या ब्रह्मांडामध्ये नांदतात. या शरीरामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेत पण ते एका शरीरात 5 तत्व आहेत. तसं या 5 देवतांचं एकच स्थान म्हणजे एकाच आसनावरती ह्या स्थापित असल्या पाहिजे. त्यांचं पृथक पृथक जसं देवपाठामध्ये आपण वेगवेगळे देव जसे ठेवतो तसं नाही. एखादं पात्र असेल आणि त्या पात्रामध्ये हे 5 देव त्याप्रमाणे ठेवलेले असतील. याच्या मांडणीमध्ये आणखीन खूप महत्त्वाचे भाग आहेत जे आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरते. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या देवताचं पंचायतन ठेवायचं आहे, जसं ग्रामपंचायत आहे पण त्या पंचायतीला जसा एक सरपंच असतो आणि मग बाकीचे सदस्य असतात, त्याप्रमाणे मध्ये एक प्रमुख देवता जसं तुम्ही देवी मध्ये ठेवली आहे आणि उर्वरित बाकीचे 4 त्या 2 पुढे 2 मागे आणि 1 मध्ये अशा पद्धतीने जर ठेवलं असेल आणि देवी मध्ये असेल तर ते देवीचं पंचायतन झालं, मध्ये विष्णू असेल तर विष्णूचं पंचायतन झालं, मध्ये शिव असेल तर शिवाचं पंचायतन झालं. तुम्ही मध्ये कोणता देव ठेवलेला आहे त्याप्रमाणे ते पंचायतन मांडलं गेलेलं आहे असं समजावं. मग आता याच्या पुढचा प्रश्न असा येतो की आम्ही नेमकं कोणतं पंचायतन ठेवावं. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो भाग असा आहे की तुम्ही जर काही विशिष्ट हेतूने जर असं काही पूजन करत असाल की आपल्या घरामध्ये काही आजारपण आहे किंवा
आर्थिक चणचण आहे, संततीचा प्रश्न असेल, आणखीन अनेक गोष्टी असतील, तर त्याप्रमाणे जर विचार केला तर त्या त्या अनुषंगाने त्या त्या प्रमुख देवता त्यांची उपासना त्या पद्धतीने ते पंचायतन मांडावं. हे असं आपलं काहीच हेतू नसेल तर साधारणपणे जसं गणपतीचे दिवस आहे त्यावेळेला तुम्ही गणेश पंचायतन करा, नवरात्रीचा काळ आहे तेव्हा तुम्ही देवीचं पंचायतन करा, आता श्रावण मास येतोय शिवपंचायतन तुम्ही त्या ठिकाणी ठेवा, संक्रांतीचा पर्व काळ आहे त्यावेळेला आपल्या सूर्याचं पंचायतन तुम्ही ठेवा. या सगळ्या पद्धतीने हे करता येईल. याच्यामध्ये आणखीन प्रामुख्याने मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. त्याच्यामधला पहिला भाग आहे की शिवपंचायतन जर तुम्ही मांडत असाल किंवा पंचायतनामध्ये शिवलिंग ठेवत असाल तर साधारणपणे आपल्या देव्हाऱ्यात शिवाची पिंड असते, तर ती पिंड न ठेवता जे बाणलिंग असते ते अत्यंत महत्वाचं ठरते. बाणलिंग याच्यासाठी की शिवलिंग जे आहे, जी पिंड आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पार्वती सहित शिव आहे आणि आपण पंचायतनामध्ये देवीला एक स्वतंत्र स्थान दिलेलं आहे आणि शिव एक स्वतंत्ररित्या आपल्याला पाहिजे आहे, म्हणून हे बाणलिंग अत्यंत महत्वाचं ठरते. बाणलिंग म्हणजे एका नर्मदेच्या जो पाषाण असतो त्याच्यापासून असा लांबुळका जसा विटीचा आकार असतो त्याप्रमाणे दोघी बाजूला निमुळतं, किंवा तुम्ही शालिग्राम पाहिलेला असतो त्याची जशी मूर्तीची ठेवण असते तशी उभ्या लांबट आकाराचा हे बाणलिंग असते. हे बाणलिंग पंचायतनामध्ये अत्यंत प्रभावी सिद्ध होत असते. आपली गणपतीची मूर्ती जी सर्वमान्य आहे तीच ठेवावी. तुमच्या घरामध्ये विष्णूची वेगळी मूर्ती नसेल तर विष्णूच्या ठिकाणी तुम्ही कृष्ण जो आपल्या घरामध्ये आपण ज्याला बाळकृष्ण म्हणतो तो कृष्ण तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. आणि सूर्याच्या ठिकाणी सूर्याची प्रतिमा न ठेवता त्या ठिकाणी जर स्फटिक आपण जर चांगल्या पद्धतीचा जर आणून ठेवला तर त्या ठिकाणी तोही खूप प्रभावी सिद्ध होतो. अशा पद्धतीने हे पंचायतन आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की एकाच आसनावरती ही 5 देव आपल्याला स्थापित करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे मध्ये आपण ठेवलेलं आहे, ज्याच्या पुढे 2 आणि मागे 2 आहेत आणि जो मध्ये केंद्रस्थानी आहे ते त्या देवतेचं पंचायतन आहे असं समजायचं. आणि त्या त्या देवतेच्या उपासनेच्या दृष्टिकोनातून कोणत्या देवतेची मी उपासना करतोय त्याप्रमाणे ते पंचायतनाची मांडणी करायची. तुमचा पुढचा प्रश्न जर असा असेल की हे पंचायतन वेगळे वेळोवेळी बदललेलं चालते का? हो चालते. तुम्ही केंद्रातला देव बदलून त्या वेगवेगळे पंचायतन आपल्या गरजेप्रमाणे किंवा आपल्या उपासनेच्या पद्धतीप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही निवडू शकता. आता याचा असं केल्याने काय होणार आहे की जी ग्रामदेवता आहे, स्थानदेवता आहे, वास्तुदेवता आहे, इष्टदेवता आहे, कुलदेवता आहे, या सगळ्या देवतांच्या ज्या काही हे आहेत तर त्याच्यासाठी त्या त्या ठिकाणी जाणे किंवा तशा प्रकारची त्यांची पृथक पृथक उपासना करणे हे आज जर काळाच्या या गतिमान जीवनामध्ये जर शक्य होत नसेल, तसं केलं तर फारच छान आहे, पण जर तसं शक्य नसेल तर हा पण त्याच्यासाठी एक उपयुक्त प्रयोग आहे की जो एका ठिकाणी आलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर याचा काय प्रामुख्याने उपयोग होतो किंवा हे कार्य नेमकं कशा पद्धतीने चालते याच्यावर जर थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे 5 देव ह्या 5 देव तत्वांचं प्रामुख्याने प्रतिनिधित्व करत असतात. जसं शिव आहे तर त्या पृथ्वी तत्वाचं ते प्रतिनिधित्व करतात, गणपती आप अर्थात जलाचं प्रतिनिधित्व करतो, देवी तेजाचं करते, सूर्य वायूचं करते आणि विष्णू आकाशाचं करतात आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हे पंचमहाभूत जे आहेत जे माझ्या शरीरामध्ये आहेत तेच आता मी या मूर्तीच्या स्वरूपाने ज्या प्राणप्रतिष्ठित आहेत या मूर्तीच्या स्वरूपामध्ये त्यावेळेला स्थापित केलेले आहे. तर याच्यामध्ये काय होते की आज तुम्ही पाहत असाल या धकाधकीच्या जीवनात किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर जर तुम्ही फिरायला जाता आहे तर वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, अनेक प्रकारच्या प्रदूषणाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि जसं शरीरामध्ये आपण रक्त तपासल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की त्याच्यामध्ये काही कमी आहे, काही जास्ती आहे, मग जास्ती जे आहे ते कमी करायचं आहे, जे कमी आहे ते वाढवायचं आहे. याचा अर्थ जे काही एक समतोल त्याचा राखला गेला पाहिजे त्याच्यासाठी आता मी जर बाहेर कुठे जातो तर मला पुरेसा आणि शुद्ध प्राणवायू मिळत नाही किंवा हे अशा पद्धतीच्या ज्या ज्या काही अडचणी येतात आणि ज्याच्याने माझ्या शरीराला ज्या गोष्टीची जितकी आवश्यकता आहे तितक्या प्रमाणात ते मिळावं असं जर इच्छा असेल तर त्याच्यासाठी हे पंचायतन खूप उपयुक्त ठरते. याच्या पूजाविधानाविषयीचा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर मी मात्र एवढंच सांगू शकतो
की साधारणपणे आपण ज्या देवांची पूजेची जी आपली पद्धती आहे, त्या पूजेच्या पद्धतीमध्ये आपण देवाला तामणामध्ये घेतलं, आंघोळ घातली, दूध काय जे असेल ते पंचोपचार षोडशोपचार आपण जी पूजा केली आणि पुन्हा देवांना आपल्या स्थानावर स्थापित केलं, सुप्रतिष्ठित मस्तू स्थापित केल्याच्या नंतर आपण काय करतो, हळद कुंकू फूल अक्षत एवढं काही त्याच्यावर ते वाहून देतो की ते सगळे देव त्याच्यामध्ये झाकले गेलेले आपल्याला दिसून येतात. पण म्हणून याच्यावर ते खूप मोठा हळदी कुंकाचा किंवा इतर उपचार पदार्थांचा भडीमार न करता एक चंदनाचा किंवा साधक आपलं जे अष्टगंध असेल त्या गंध लावा आणि एक एक छोटंसं कोणतं तरी फूल जर तुम्ही त्या ठिकाणी वाहिलं, प्रत्येक ठिकाणी मग आता तुम्हाला असं वाटेल की शिवाला बेल, याला तुळस, या अशा पद्धतीने प्रत्येकाला व्हायचं का, काही नाही. या सर्वांना मिळून तुम्ही फक्त एकच फूल वाहा, जे कोणतं ऋतुकालोद्भव पुष्पाने जे फूल त्या काळ ऋतूमध्ये तुमच्याजवळ उपलब्ध असेल ते फूल त्या ठिकाणी तुम्ही अर्पण करा. त्याच्याने काय होईल की त्या ऊर्जा तुम्हाला चांगल्या प्रमाणात मिळण्यासाठी आणखीन उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमची दैनंदिन जी काही पूजा करता आहे त्या पूजा करताना आपण जितक्या वेळ त्या देवांजवळ सानिध्यात बसलेलो असतो तितक्या काळामध्ये केवळ त्याच्या सानिध्याने, जसं एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जसा संसर्ग होतो असं आपण मानतो, तो चांगलाही असेल तो वाईटही असेल, तसा जर एखाद्या वाईटाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला वाईट परिणाम पाहायला मिळतात, चांगल्याच्या बरोबर राहिल्याने चांगले परिणाम पाहायला मिळतात. तसे यांच्यामध्ये प्रतिष्ठित जे ऊर्जा स्रोत आहेत त्याच्या संपर्कात आपण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते आणि तुम्ही पाहाल की एवढ्या एका प्रयोगाने एक दिवसभरासाठी तुम्हाला परिपूर्ण ऊर्जा मिळालेली असते आणि तो दिवस तुमचा अत्यंत आनंदामध्ये आणि चांगल्या पद्धतीने व्यतीत होत असतो. याचा विस्तार आणखीन खूप मोठा आहे की याच्यासाठी एखादा साधक असेल तर त्याला साधन पद्धतीने कसं केलं पाहिजे, एखादी व्यक्ती जर काही काम्य म्हणजे काही इच्छा धरून याची पूजा करत असेल तर त्याने नेमकं काय केलं पाहिजे, याविषयी खूप मोठा विस्तार या सगळ्या गोष्टीचा असल्या कारणामुळे आपल्याला शक्य असेल तर आपले जे पुरोहित आहेत, जे नेहमी आपल्या घराण्याचे जे काही कुलगुरू आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही याविषयीचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि एक चांगल्या प्रकारची माहिती घेऊन या पंचायतनाची पूजा जर आपण केली तर मला वाटते की आपल्या निजी जीवनामध्ये जो काही आपल्याला ज्या ऊर्जेची ज्या शक्तीची गरज आहे ती याच्यातून तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझा आग्रह आहे की किमान हे 5 प्रमुख देव जर आपल्या देवाऱ्यामध्ये तुम्ही जर ठेवत असाल आणि अशा पद्धतीने त्यांची मांडणी करून त्याची पूजा करत असाल तर त्या माध्यमातून एक सुंदर अशा पद्धतीचा अनुभव आणि त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीनाथ.